आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। काय सांगणार आहात दिवाळी अधिवेशनाच्या अंतर्गत आजचा 7वा दिवस आहे। आपले जे मुद्दे आहेत लक्षवेधी ठरले आहेत का आणि त्यांना न्याय मिळालेला आहे? नक्कीच आम्ही 6 दिवसांमध्ये केलेल्या आंदोलनानं हिवाळी अधिवेशनाचं लक्ष वेधलेलं आहे। काल थोडासा चुकीचा प्रकार या ठिकाणी मैदानावर यशवंत स्टेडियमवर झाला। मोर्चेकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला। आमच्या लोटांगण मोर्चाला परवानगी नाकारली गेली, त्यामुळे प्रशिक्षणार्थी प्रक्षुब्ध झालेले पाहायला मिळाले। पण प्रक्षुब्ध झालेल्या प्रशिक्षणार्थ्यावरती लाठीचार्ज करून महिलांना मारहाण करण्याचे प्रकार झाले। मला फरफटत नेण्याचा प्रकार झाला आणि हा जो प्रकार झाला आहे त्याची न्यायिक जांच झाली पाहिजे आणि दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची आम्ही तक्रार पण मुख्यमंत्र्यांच्या सचिवाकडे केलेली आहे। आणि आमचं हे आंदोलन आज विधान भवनामध्ये खूप मोठी चर्चा झालेली आहे। नक्की हे माहिती आहे की सरकार आज आर्थिक दिवाळखोरीत निघालेलं आहे, त्यामुळे हे सरकार आज जरी आम्हाला कायमस्वरूपी रोजगाराचा शब्द किंवा GR देऊ शकलं नाही, तर या सरकारला येणाऱ्या काळामध्ये हा कायमस्वरूपी रोजगाराचा GR देण्यासाठी आम्ही भाग पाडू। राज्यामध्ये होणाऱ्या पुढच्या निवडणुकामध्ये महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, यामध्ये भंडावून सोडू, प्रश्न विचारून त्यांना फिरणं मुश्किल करू आणि या सरकारला या राज्यातल्या युवकांना, बेरोजगार युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी आम्ही भाग पाडू। आज आम्ही हे आंदोलन तूर्त स्थगित केलेलं आहे। तुम्ही कुठून आलेले आहे, आपला परिचय द्या। मी लातूर जिल्ह्यातून आहे। बालाजी पाटील चाकूरकर, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे।